36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पिंपळगाव देवी बुलढाणा जिल्ह्यातील गावाच्या आध्यात्मिक परंपरेला उजाळा देत पिंपळगाव देवी येथे दत्त जयंती उत्सव अत्यंत भव्य, शिस्तबद्ध आणि भक्तिभावानं संपन्न झालाय. पहाटेच्या काकडा आरतीपासूनच मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळलेली होती. संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. दिवसभर महापूजा, अभिषेक, विशेष आरती, भजन, कीर्तन, प्रवचन यांच्या महासत्रानं धार्मिक वातावरण अधिकच दाटून आले. संध्याकाळी निघालेल्या पालखी सोहळ्यानं गावच्या मुख्य मार्गावर पाहणाऱ्यांची रेलचेल झाली. कार्यक्रमात कैलास खंडेलवार, अनिल खंडेलवार, गोंडू काकाजी अग्रवाल, सचिन वाघ, ज्ञानेश्वर माऊली, बंडू काका धोरण, रामभाऊ संभारे, रमेश हिवाडे, रामेश्वर अवकाळी तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मंदिर समितीच्या व्यवस्थापनाचं कौतुक केलंय. भक्तांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची, प्रसादाची, साऊंड सिस्टीमची आणि वाहतूक नियोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर समिती आणि ग्रामस्थांनी मिळून संपूर्ण कार्यक्रम कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडल्याची माहिती मिळाली आहे. दत्त जयंतीनिमित्त पिंपळगाव देवी परिसरामध्ये दिवसभरात उत्साहाचं वातावरण कायम राहिले. गावामध्ये एकोपा, शांतता आणि धार्मिकतेचं दर्शन या उत्सवातून स्पष्ट दिसले. 250 वर्षांपासूनची परंपरा पिंपळगाव देवी येथे चालू आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. खूप पुरातन असं हे दत्त मंदिर आहे. आमच्या आजोबा पंजोबांनी इथे मंदिर बांधलेलं होतं. 2006 मध्ये याचा जीर्णोद्धार आमच्या परिवाराने केलेला आहे. दरवर्षी इथे भागवत, ज्ञानेश्वरी पारायण, विविध कार्यक्रम होत असतात. 2-3 टाईम इथे पूजा अर्चा होते. आमचे साधुबा इथे 32 वर्षापासून पूर्ण सेवा देत आहे. याच्या अगोदर आमचे इथे जगन्नाथजी महाराज होते, ते या मंदिराची देखभाल करत होते. दरवर्षी सालाबादप्रमाणे इथे दत्त जयंतीच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. सर्व गावकरी मंडळी इथे महाप्रसादाचा लाभ घेतात आणि सर्व लोक सेवा इथे देत राहतात. आज सुद्धा दत्त मंदिराची इथं दत्त जयंती निमित्त आज प्रोग्राम घेण्यात आला. आज पण इथे दत्त जयंती निमित्त पूर्ण भंडारा होता. सर्व गावाचं, पूर्ण गावाचं जेवणाचा कार्यक्रम होता. सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 500-700 लोकांचा इथे भंडारा. महाराज, दत्त मंदिराची बरेच पुरातन मंदिर आहे दत्त मंदिर, त्याबद्दल आपण काय सांगणार त्याबद्दल? फार पुरातन आहे. किती बुद्धिस्ट वगैरे सांगता येईल, इतकं पुरातन आहे. पहिले पुजारी वगैरे ते गेले. आता 32 वर्षापासून मीच पूजा करतो. असे चालू आहे. देवीचे लोकच असतात दर्शन करताना. आणि भागवताचा कार्यक्रम होतो, ज्ञानेश्वरीचा कार्यक्रम होतो, हरिपाठ होतो. असे कार्यक्रम चालू असतात. खंडेलाल परिवारांनी याबद्दल पूर्ण दत्त मंदिराची जीर्णोद्धार वगैरे केला आणि त्याबद्दल पुरातन मंदिर आहे ते. खंडेलाल परिवाराने या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. फार पुरातन चांगलं झालेलं आहे पहिल्यापेक्षा. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.